हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेः साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 45-46 नंबरच्या ओवीचा विचार आणि त्यामध्ये असणारं 11 नंबरचा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे त्याच्यावरचा विचार आपण चालू केलेला होता। बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामो अस्मी भरतर्षभ। जो काम आहे, धर्मानं युक्त असलेला जो काम आहे ते माझं स्वरूप आहे। ज्या ज्या ठिकाणी नीती आहे, न्याय आहे, जिथं आचार शुद्ध आहेत अशा शुद्ध आचाराच्या ठिकाणी असणारी इच्छा ही माझे स्वरूप आहे असं भगवंत सांगतात। त्यामुळं विचार केला आहे, कामाला आपलं स्वरूप दिलं आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर काम हा कमी प्रतीचा तुच्छ दर्जाचा असता तर त्याला पुरुषार्थ मानलं नसतं। हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे ह्या चारीच्या म्हणजे मोक्षाच्या जोडीला त्या पुरुषार्थाला बसवलेला आहे। यावरून लक्षात येतं की त्याचं मूल्य जे आहे ते कमी नाही आहे। आपण म्हणतोय काम इच्छा ज्या आहेत त्या इच्छा ह्या कमी दर्जाच्या असतात, त्यामुळं भगवंत बाजूला राहतो। परंतु त्याच इच्छेला जर पॉलिशड कशा धर्माचं पॉलिश असायला पाहिजे, ते कसं धर्मानं युक्त असलं पाहिजे। म्हणजे धर्म आतमध्ये गाभा असला पाहिजे। वरचा आपण जो भोग घेतो ना तो धर्माप्रमाणे घेतला पाहिजे। आणि ज्यावेळी धर्माप्रमाणे भोग घेतो त्यावेळी ते भोग भगवंत म्हणतात माझं स्वरूप आहे। जे बळ मी वापरणार आहे ते बळ, त्या बळाच्या ठिकाणी असणारं जा माझं जे ओज नावाची जी शक्ती आहे ते मी आहे। बळिया माझी बळ ते मी जाण आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी। भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, जे अर्थास्तव धर्म थोर होय, ज्यामुळे धर्म उत्कर्षाला पावतो आणि जो धर्म तृप्ती आणि समाधान देतो। ज्या कामातून ज्या इच्छेतून तृप्ती आणि समाधान मिळते, ज्यामुळे अस्वस्थता आणि अंतःकरण विकारशील होत नाही, विकाराधीन होत नाही अंतःकरणा, ज्या इच्छेमुळं त्या इच्छेनं ती इच्छा ही धर्मयुक्त असते आणि ती माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगतात। म्हणून अर्थ, काम आणि धर्माला जोडूनच हा काम भोगायला सांगितलेला आहे। अर्थ आणि काम हा धर्माला जोडून भोगायला सांगितलेला आहे। त्यामुळे धर्म ही मुख्य गोष्ट आहे, काम ही महत्त्वाची गोष्ट नाही। पण काम जर त्याचं सेवनच जर करायचं असेल तर ते धर्माला धरून केलं पाहिजे। म्हणजे तिथं माझं स्वरूप आहे, माझी शक्ती तिथं आहे असं भगवंत बोलतात। एरवी विकाराची नि पैसे करी कीर इंद्रियांची नि ऐसे, परी धर्माशी वेकाशी जाऊ नेदी। आता आणि परत सुंदर विचार मांडलेला आहे बघा। एरवी धर्मशास्त्राच्या विरुद्ध असलेला काम विकाराच्या रूपाने विस्तारला असता, वास्तविक काम हा विकार मानलेला आहे। काम हा पुरुषार्थ जसा मानलेला आहे तसा काम हा विकारी मानलेला आहे। पण धर्मशास्त्राच्या विरोधात असेल तर तो विकार आहे, आणि धर्मशास्त्राला अविरोध करणारा असेल तर तो काय आहे, भगवंताचं स्वरूप आहे। इथं म्हणतात हा काम विकाराच्या रूपाने विस्तारला असता, एरवी विकाराची नि पैसे, आणि मनुष्याला सर्वांगाने म्हणजे इंद्रियांच्या द्वारे अधीन करून ठेवलं असतं। परंतु परिधर्माशी वेकाशे जाऊ नेदी, पण धर्मशास्त्राला अनुकूल असलेला काम धर्माला त्रासदायक म्हणजे धर्माला कष्टात टाकत नाही, धर्माला दुःखी करत नाही। धर्माशी वेकाशे जाऊ नेदी, वेकाशे म्हणजे वाईट मार्गाला जाऊ देत नाही।
त्यामुळे विकारांच्या प्रभावाखाली विषय सेवन करतो, पण ते सेवन धर्माच्या विरुद्धात जाऊ देत नाही. इंद्रिय काय करतात? कुठल्याही प्रकारच्या भोगाची इच्छा करतात, पण त्या इंद्रियांना तो जो आहे जीव, तो त्याला व्यसन घालतो धर्माचं. तू भोग, इंद्रियांना म्हणतो तू भोग, पण कसं? तर ते धर्माला धरून. त्यामुळे विकार आणि भोग हे संयमाच्या चौकटीत ठेवतो तो. किती विकार असतील, किती भोग असतील, तर त्याला संयम असतो. खायचं असेल तर केवढं खायचं? खाणं हा विकार आहे, बरोबर आहे, काम आहे, पण जर त्याला मर्यादित ठेवलं तर आहार निद्रा सगळ्या ज्या गोष्टी आहेत जर त्या मर्यादित ठेवल्या तर त्या धर्माला हे धरून असतात. इथं माऊली काय करतात? जर हे विकाराच्या दृष्टीनं जर त्याचा काम हा विकाराच्या रूपाने जर विस्तारला असता, म्हणजे विकारच म्हणून, तर काय वाटेल ते मग त्याला काय तृप्तच नसतो ना, तो अग्नीसारखा फोफावतो. विषय काय असतात? विषय हे अग्नीसारखे असतात. इतकी त्यामध्ये समिधा टाकावी त्यावेळी ते विजत नाहीत, अधिक भडकतात. आपल्याला भूक लागली, खाल्लं, आपल्याला परत खावंसं वाटतं, पाहिलेलं पाहावंसं वाटतं. याचा अर्थ हे विकार बळावत असतात, परंतु इंद्रियांच्या दृष्टीने जर गेलं तर ते बळवतात. परंतु जर त्याला धर्माच्या चौकटीत इंद्रियांना ठेवलं तर विकार आणि भोग हे संयमाने भोगता येतात. म्हणून धर्माविरोधी काम हा विकाराच्या रूपात विस्तारला असता तर तो इंद्रियांना अधीन करतो, इंद्रियांच्या अधीन राहतो, जर तो धर्माविरुद्ध असेल तर. पण धर्माला अनुकूल असलेला काम जो आहे, माऊली म्हणतात परी धर्माशी वेखाशे जाऊ नेदी, तो धर्माला दुःखी करत नाही. धर्माला अनुकूल असलेला काम जो आहे तो दुःखी करत नाही, धर्माविरुद्ध कृत्य करू देत नाही, कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार अशा गोष्टी करू देत नाही. कारण तो धर्मात पकडलेला, धर्माच्या चौकटीत बसवलेला असतो. खूप वाटते टेबलाखालून पैसे घेणं, एखादं पद प्राप्त झालेलं असतं आणि त्या पदाची एक लालसा निर्माण होते, पैसे घ्यावेत खावेत असं वाटत असतं. पण तो जर धर्माच्या चौकटीत जर असेल ना भोग, तर तो म्हणतो माझा पगार माझ्यासाठी पुरेसा आहे, मला जादा पैसे कुणाकडून घेऊन वाईट काम करायला मी प्रवृत्त होणार नाही, असं वर्णन अशी त्याच्यातली मुख्य गोष्ट आहे. त्यामुळे इंद्रियाच्या अधीन तो काम नसतो. विचार करण्यासारखा आहे, तो धर्माच्या अधीन असतो. तो काम धर्माच्या अधीन असतो, इंद्रियांच्या नाही. मग धर्माच्या अधीन शब्दाचा अर्थ काय? धर्म म्हणजे शास्त्राच्या नियमाप्रमाणे तो भोग भोगत असतो. शास्त्राचा नियम म्हणजे काय? मला शासनानं पगार दिलेला आहे, तो पगार मी नियमाप्रमाणे घेतो, पण पगारापेक्षा जादा मी ज्याचं काम केलं नाही असं पैसे मी कमावणार नाही. हा धर्माविरुद्ध असलेला काम म्हणायचा, की जे जादा पैसे खायला लावतो. म्हणून धर्माला अनुकूल असलेला काम कधीही दुःखी करत नाही, धर्माविरुद्ध कृत्य होऊ देत नाही, किंवा शास्त्रविहित काम जो असतो तो धर्माला विरोध करत नाही. शास्त्राला धरून असलेला शास्त्रविहित काम म्हणजे इच्छा, शास्त्रविहित जी इच्छा असते ती धर्माला विरोधी नसते. म्हणून विषय सेवन हे धर्माला धरून असेल तर ती आसक्ती निर्माण करत नाही. खरी गोष्ट घसरण तिथं आहे. भोगाबद्दल काही नाही, भोगाबद्दल अजिबात हरकत शास्त्राने घेतलेली नाही. उलट ज्यांनी शास्त्र लिहिलेत त्यांनी सुद्धा भोग भोगलेले आहेत. जे संत महात्मे होऊन गेले त्यांना सुद्धा भोग घ्यावे लागतात. भोग म्हणजे झोप घेणं हा एक भोग आहे, खाणं हे भोग आहे, पाहणं भोग आहे, ऐकणं भोग आहे. पण हे सगळे विषयांचेच भोग आहे. पण विषयाचं भोग हे अदृष्टाप्रमाणे भोगणं वेगळी गोष्ट आहे. म्हणून विषय सेवन हे अदृष्ट असतं, पण विषय आसक्ती हा पुरुष अपराध आहे शास्त्र बोलतं. विषय सेवन हे अदृष्ट असतं आणि विषयाची ही बळावलेली आसक्ती जी आहे तो पुरुष अपराध मानलेला आहे. त्यामुळं तुकोबा सुद्धा बोलतात, विधीने सेवन विषय त्यागा समान. ज्यानं विधीनं विषय सेवन केले त्यानं विषयाचा त्याग केल्यासारखंच आहे. स्वतंत्र जाऊन विषय त्यागायला लागत नाहीत. झोप मर्यादित घेतली ना तर झोप न घेतल्यासारखीच आहे. मोजकच खाल्लं ना तर ते न खाल्ल्यासारखंच आहे. मोजकच ऐकणं, मोजकच पाहणं, मोजकेच आणखीन काय असतील ते भोग घेणं, हे सगळं जर मोजकं चालू असेल तर परिमित भोजन करावे परिमित. काय म्हणतात तुकोबा? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्भावी. आणि काय?
निद्रेती जिंकावे, भोजन करावे परिमिती, लोलुप्यता काय निद्रेती जिंकावे, भोजन करावे परिमित. तुका म्हणे ऐशा साधनी जो आहे तोच ज्ञान नाही गुरुकृपे. गुरुच्या कृपेनं ज्ञान कुणाला प्राप्त होतं तर असं सीमित धर्माला धरून जे काम भोगतात त्यांनाच ते प्राप्त होतं, अन्यांना होणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे धर्माच्या चौकटीत काम भोगणं ही विशेष गोष्ट आहे. म्हणून तुकोबांचा अभंग हा तुकडा फार सुंदर आहे. विधी ते सेवन विषय त्यागा समान. विषयांचा त्याग झाल्यासारखं असतं. म्हणून धर्माच्या चौकटीत काम भोगणं फार महत्त्वाचं आहे. विचार केला तर लक्षात येतं बघा, औषधावर ते सुद्धा लिहिलेलं असतं. हे औषध एखाद्या आजारासाठी असतं. औषध घ्या, पण ते कसं घ्या तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्या. डॉक्टरांचा सल्ला जो शब्द सांगितलेला आहे तो शब्द धर्माप्रमाणे घ्या. औषध तरी घ्यायचं आहे, रोग तरी बरा करायचा आहे. त्यामुळे रोग बरा करण्यासाठी घेतलेलं औषध घ्यायचंच आहे, पण तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानं, मनाप्रमाणे नाही तर प्रमाण. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेला औषध हे रोग बरा करू शकतं. डॉक्टर म्हणजे संत, आणि त्यांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं असतात ना ती त्याच मापात घ्यावी लागतात. नाहीतर माझा लवकर बरा व्हायचा आहे म्हणून कोण सगळी ती बाटली औषधाची पिऊन टाकत नाही, किंवा सगळ्याच गोळ्या आणलेल्या 10 गोळ्या एकदम खाऊन टाकून चालत नाही. तर ते कसं सांगितलं आहे, ज्या त्या प्रमाणात आहे. म्हणून धर्मानं भोगलेला काम जो आहे तो फार श्रेष्ठ दर्जाचा असतो. तो आपल्याला सात्विक गुण जे आपल्यामध्ये असतात ते घालवू देत नाही. राजस वृत्तीनं किंवा तामसी वृत्तीनं जर आपण भोगत असो तर ते धर्माविरुद्धच असतील. आणि सात्विक वृत्ती धारण करून आपण जर काम भोगत असू तर तो धर्माला युक्त, धर्मयुक्तच असेल. 2 गोष्टी असतात बघा. आपण कार चालवतो, त्या कारला ॲक्सिलेटर आहे, स्टेअरिंग आहे, ब्रेक आहे. 3 महत्त्वाचे पार्ट आहेत त्या गाडीतले. त्याच्या गाडी चालवली जाते ना, जसा ड्रायव्हर महत्त्वाचा आहे, पण त्या ड्रायव्हरला महत्त्वाचं काय असेल तर हे सगळे घटक. त्यामध्ये ब्रेक आहे, ॲक्सिलेटर आहे, आणि काय आहे तर स्टिअरिंग आहे. तर विचार केला तर ॲक्सिलेटर आणि स्टिअरिंग जे आहे ना ते अर्थ आणि कामाचं प्रतीक आहे. अर्थ आणि काम त्यामध्ये आहे. परंतु त्या अर्थकामाला ॲक्सिलेटर कसाही दाबून चालेल काय, आणि कुठेही दाबून चालेल काय, स्टेअरिंग कसंही वळवून चालेल काय, तर नाही. समजा वळलंच स्टेअरिंग, ॲक्सिलेटर जास्त दाबला गेला आणि वेग वाढला तर काय करायला पाहिजे, धर्माचा ब्रेक लावायला पाहिजे. त्या ठिकाणी जो अर्थ आणि काम म्हणजे ॲक्सिलेटर आणि स्टेअरिंग हे अर्थ आणि कामाचं प्रतीक आहे. जर त्याला कोणी व्यसन घातली पाहिजे तर धर्मानं व्यसन घातली पाहिजे. आणि जर धर्माप्रमाणे तो गाडी चालवत असेल, म्हणजे धर्माप्रमाणे म्हणजे ज्याचे ब्रेक व्यवस्थित आहेत, ॲक्सिलेटर थोडासा इकडं तिकडं झाला तरी हरकत नाही, पण गाडीला ब्रेक असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी एखाद्या RTOचे ऑफिसर तपासणी करत असतात गाडीची ना, जेव्हा गाडीला परवानगी देत असतात फिरवण्यासाठी, त्यावेळी तपासणी करताना पहिल्यांदा ब्रेक बघतात, ॲक्सिलेटर बघत नाही. ते काय बोलतात, तुम्ही इथंपर्यंत गाडी घेऊन आलाय ना, याचा अर्थ ॲक्सिलेटर बरोबर आहे, स्टेअरिंग बरोबर आहे, कारण इथंपर्यंत गाडी आणलेली असते त्याशिवाय. पण ब्रेक बरोबर आहेत की नाही बघायला पाहिजे. ब्रेक नसेल ना तर स्टेअरिंग आणि ॲक्सिलेटरनं काही पण होऊ शकतं. ही गोष्ट फार महत्त्वाची त्यामध्ये आहे. उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे, जास्त खोलात दृष्टांत त्या जायचं नाही. मग ते ब्रेक असा, मग ते स्टेअरिंग कसं, त्याची नावं काय, हे असलं काही खोलात जात आपण बसायचं नाही. पण जर धर्माप्रमाणे आपण काम भोगत असू तर निश्चितपणे आपणाला तो काम बाधक ठरत नाही, तो काम मोक्षाच्या आड येत नाही, एवढंच सांगायचं आहे. सज्जन कसाईचं वर्णन केलेलं आहे. खाटीक समाजामध्ये जन्मलेले संत पदवीला पोचले. रोज काम काय करायचे तर ते मौस कुटण्याचं काम करायचे. खाटीक समाजामध्येच होते ना, नाव सज्जन कसाई त्यांचं. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची, संध्याकाळी घरी गेले की स्वच्छ अंघोळ हातपाय धुवून ते भगवत ध्यानाला, नामाला बसायचे. दुसरा मुद्दा, ते कधीही मौसार करत नव्हते. बघा, काम भोगतो धर्माप्रमाणे कसा त्याचा अर्थ आहे. मी तो व्यवसाय म्हणून करत होते, पण व्यवसाय कसा होता, धर्मयुक्त व्यवसाय.
काय करतोय याला महत्वाचं नाही, धर्मानं करतोय का याला महत्व आहे. म्हणून काम जो भोगतो तो धर्माप्रमाणे, तिथे सज्जन कसायचं उदाहरण आपण घेऊ शकतो की ते मौसार करायचे नाहीत, हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. आणि हा मौसार न केल्यामुळं त्यांचा जो खाटीक होता व्यवसाय, तो व्यवसाय त्यांच्यासाठी बाधक ठरला नाही. त्यामुळं काम हा धर्माप्रमाणे भोगला तर जीवनाला पोषकच ठरत असतो, उपयोगीच ठरत असतो. मर्यादित जर आहार जेवण घेतलं तर ते औषधाचं काम करत असतं, आणि अमर्यादित जे जेवण असतं ते विषयाचं काम करत असतं. मग अमर्यादित घेतलेले भोग आणि जेही धर्माला न धरता, धर्माला न पकडता जर घेतले असतील तर ते आपल्याला बाधकच ठरते. हे जीवन आवश्यक आहे. काम नाही भोगला तर जीवन निर्वाह होणार नाही, उदरनिर्वाह होत नाही. त्याशिवाय काम नाही भोगला तर झोपच घ्यायची नाही, जेवणारच नाही, हे भोगच आहे. ती इच्छा आहे, मला भूक लागली आणि जेवणाची इच्छा झाली, ह्याला काय काम, ह्याला काय वासना म्हणायची? काय वासना नव्हे ती. जेव्हा भूक लागली आणि जेवायची इच्छा झाली, इच्छा होणारच आहे. झोप आली आणि झोपायची इच्छा झाली तर झोपायलाच पाहिजे आहे. पण ती कशी असते, जर झोपला आणि 10-12 तास जर झोपा लागला ना, धर्म सोडून काम भोगा लागला. आणि त्यानं परिमित जी शास्त्रानं सांगितलेली काही तासाची जी झोप आहे तेवढीच घेतली, जेवढं शास्त्राने सांगितलेला अन्नाचा उपभोग घेतला तेवढंच. डोळ्यांनी जी बघायचं आहे ते शास्त्रानं सांगितले तेवढंच त्याचा वापर, कानानं तेवढाच त्याचा वापर, असं जर करायला लागला तर तो धर्मयुक्त काम जीवनाला पोषकच ठरत असतो. म्हणून काम हा पुरुषार्थ सांगितला, त्याचं कारण ते आहे. पण मागे मात्र अधिष्ठान धर्माचं आहे. ध्येय मोक्ष असलं पाहिजे, अधिष्ठान धर्माचं आणि ध्येय त्याचं मोक्ष असलं पाहिजे. हातामध्ये मशाल धर्माची घेतली पाहिजे आणि वाटचाल करत गेलं पाहिजे. कारण मध्ये अर्थ आणि काम आहेत ना, ते गडगडायला लावू शकतात. अर्थामध्ये जर गुंतून राहिला ना, अर्थ म्हणजे ऐहिक भोगांची प्राप्ती करून घेणं, संग्रहाची वृत्ती, सतत ऐहिक हे संग्रहाची वृत्तीमध्ये आम्हाला आपल्याला अडकून टाकत असतं. त्यामुळे हे संग्रह आणि ममत्व जे आहे या दोन गोष्टी आपल्याला गुंतवून ठेवत असतात. पण धर्माप्रमाणे जर गेलं तर इच्छा ही तात्पुरती तेवढ्यापुरतीच भोगली जाते, अन्य त्याचा त्रास होत नाही. जर ध्येय मोक्ष असेल तर वाटेत चालताना धर्माचंच आपल्याला सहकार्य मिळत असतं. त्यामुळे वाटेत आलेले अर्थानी काम आपल्याला त्रास देत नाहीत. जर मला कुठं जायचं असेल, मोक्षापर्यंत जायची इच्छा असेल ना, तयारी, तर ह्या मधल्या इच्छा अर्थानी कामाच्या ह्या त्रासदायक ठरत नाही, कारण धर्माचं अधिष्ठान पाठीमाग असतं. फार महत्वाचा संदेश माऊली सांगतात, एरवी विकाराचे नि पैसे. विकार निर्माण झाले तर त्याचा विस्तारानं ते सगळे विषय इंद्रियांच्या द्वारे शोषले जातात आणि मग कामभोगामध्ये ती व्यक्ती अडकते. पण धर्माची वेखाशी जाऊ नये. पण जर त्याला धर्माची व्यसन जर घातली तर निश्चितपणाने ते काम सगळे मर्यादित राहतात, आपल्या नियंत्रणात राहतो. आणि काम जर नियंत्रणात राहिला तर तो आपल्याला मोक्ष शांती देतो, अंती शांतीची प्राप्ती करून देतो. म्हणून हा श्रेष्ठ दर्जाचा विचार, काम हा मनाचा विकार आहे, त्याचे उत्तेजन होताच खरोखरच तो नको त्या क्रिया करू शकतो. त्यामुळे ते कदाचित धर्माला विरुद्ध असणारी क्रिया असू शकते. ह्याचा विचार माऊली सांगतात. 48 नंबरची ओळी, जो अप्रवृत्तीचा अव्हाटा सांडूनी विधीची या निघे वाटा, तेवीच नियमाचा देवटा सवे चाले. किती सुंदर मशाल सांगितलेला आहे बघा. देवटा म्हणजे मशाल. जे काम जे आहे तो काम सांगितलेलं आहे. विधिवत विशेष सेवन जे आहे हे शास्त्राने सांगितलेल्या आडमार्गाचा त्याग करून शास्त्रसंमत मार्गाने जात असते. आडवाटा शब्द वापरला, विधीची या निघे वाटा सांडूनी, काय आव्हाटा सांडूनी. आव्हाटा म्हणजे आडमार्ग. आडमार्ग सांगून प्रवृत्तीचा नव्हे. अप्रवृत्ती याचा अर्थ धर्माला विरुद्ध असणारी गोष्ट. प्रवृत्ती म्हणजे धर्माशी सुसंगत असलेली गोष्ट. अप्रवृत्तीच्या आडमार्ग, हा आडमार्ग सांडून विधीची या निघे वाटा, म्हणजे विधीनं जे सेवन केलं जातं तेच सेवन केलं जातं, नाहीतर दुसरं नाही. ओवीचा अर्थ घेताना काही शब्द मागे पुढे करावे लागतात बघा. अप्रवृत्तीच्या आव्हाटा सांडूनी, इथं थांबायला लागते अर्थ कळायसाठी. आणि पुढचा अर्थ विधीची या निघे वाटा, म्हणजे विधिवत विषय सेवन करणे.
आणि अगोदर म्हणलं अप्रवृत्तीचा हा वाटा सांडून, म्हणजे शास्त्राने सांगितलेले आडमार्ग त्याचा त्याग करून, आणि पुढे तेवीच नियमाचा देवटा सवे चाले, म्हणजे नियमाच्या मशाजीला बरोबर घेऊन तो वाटचाल करतो. देवटा म्हणजे मशालजी, ज्याच्या हातामध्ये दिवा आहे त्याला दिवटा शब्द वापरलेला आहे. हा नियमाचा दिवटा. मशाल कशाची आहे? संयमाची. शम, दम, उपरम हे शब्द जे शास्त्राने वापरलेले आहेत ना, याची मशाल हातामध्ये असली पाहिजे. आणि ही मशाल घेऊन जर आपण वाटचाल करत असो तर ती कुठं बरोबर ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल. म्हणून आडमार्गाचा त्याग केला पाहिजे. आणि आडमार्ग म्हणजे भरपूर आडमार्ग आहेत, जे धर्माला सोडून जे जे भोगलं जातं ते सगळे आडमार्गच आहे. आणि धर्माला धरून जे भोगलं जातं ते म्हणजे कसे आहेत? विधिवत मार्ग आहेत. म्हणून विधीच्या वाटाला जायला पाहिजे, आडमार्गाला जाता कामा नये. आडवाट शब्द जे वापरला ती अप्रवृत्ती आहे. म्हणून प्रवृत्तीप्रमाणे विषय भोगले पाहिजे, अप्रवृत्तीप्रमाणे नव्हे. म्हणून माझी संस्कृती काय सांगते? 2-3 गोष्टी आहेत बघा. संस्कृती आहे, प्रवृत्ती आहे, विकृती आहे. आणि विकृतीला धर्म म्हणत नाहीत बरं काय. अप्रवृत्ती म्हणजे विकृती. विकृतीच्या मार्गाने जे भोगलं जातं, विकार मनात घेऊन जे भोगलं जातं ते धर्माला संमत नसतं. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे प्रत्येक ठिकाणी संयम हा ठेवावा लागतो. आणि संयमानं जे भोगलं जातं ते मोक्षालाच कारण होत असतं, शांतीला कारण होत असतं. आणि म्हणून त्याच्याबरोबर संयमाची मशाल असायला पाहिजे. वाटाळ्याचं काम कोण करतं? तर तो संयम करत असतो, वाट दाखवण्याचं काम. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, फार सुंदर अभंग. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, म्हणजे धन प्राप्त करा म्हणतात, म्हणजे काम भोगा. फार महत्वाची गोष्ट सांगतात. पण कसं? उत्तम व्यवहार करून धनाची प्राप्ती करा. म्हणजे जे पगार मिळतो ना त्यामध्ये मला माझं जे वेतन मिळतं, मासिक वेतन, त्यामध्ये मी समाधानी असलं पाहिजे. आडमार्गाने जाऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेले पैसे, लबाडीने मिळवलेली संपत्ती ही घातक असते आणि ती आपल्याला अशांतीला कारणीभूत होऊ शकते. आणि म्हणूनच इथं म्हणतात आडमार्गाने जायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात जोडोनिया धन, धन जोडा पण उत्तम व्यवहार करून. उत्तम व्यवहार आहे. आणि उदास विचारे वेच करी, धर्म सांगितलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जर उदासपणा आला तरच आपल्याला त्यामध्ये आसक्ती संपेल. आसक्ती रहित काम म्हणजे काम भोगायचा. आणि पुढे शब्द वापरतात आसक्ती रहित. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, हा काम आहे बघा. उत्तम व्यवहार करून धन जोडा, पण उदास विचारे वेच करी हा त्यामधली आसक्ती नसलेली गोष्ट आहे. आसक्ती रहित, काम रहित हा तो भोगला, हा काम भोगायचा आहे. म्हणजे काम राग विवर्जित असलेलं धर्मयुक्त जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असं तुकोबांचं सांगणं आहे. म्हणून शास्त्रविरुद्ध स्वैरविषय सेवन जे केलं जातं त्याला अप्रवृत्ती म्हटलं जातं. अप्रवृत्ती म्हणजे विकृती असते. म्हणून विकृती, प्रकृती आणि संस्कृती असं आपल्या शास्त्रानं विभाग केलेले आहे. लक्षात घ्या की त्यामध्ये संस्कृतीचंच पालन आपण केलं पाहिजे. संस्कृती शब्दाचा अर्थ आहे सतमार्गानंच गेलं पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे जे सगळेच लोक सामान्यपणाने ज्या मार्गाने जातात ती प्रवृत्ती असते. पण प्रवृत्तीच्या पुढे जाऊन संस्कृतीची सांभाळा येते, पण विकृतीच्या मार्गाला मात्र जाऊ नये. अप्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे विकृती आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? शास्त्राच्या विरुद्ध जेवढं जेवढं विषयांचं सेवन केलं जातं त्याला अप्रवृत्ती म्हणतात. आणि हीच आडवाट आहे. मग शब्द वापरलाय अप्रवृत्तीच्या अव्वाटा. अव्वाटा शब्दाचा अर्थ आहे आडवाट. हा राजमार्ग नाही. म्हणून सतत राजमार्गानं जावं. राजमार्गावर जाणारे लोक सुद्धा चांगली सज्जन लोक राजमार्गावर भेटतात. आणि आडमार्ग ह्या चोराच्या वाटा आहेत. माऊलींची ओवीच आहे की जे आडमार्ग आपण वापरतो ह्या चोराच्या वाटा आहेत. मग चोराच्या वाटेनं कधी जायचं नाही, न तर चोरी करावीशी वाटेल. त्याच्यापेक्षा राजमार्गाने जायचं म्हणजे ते राजवैभव आपल्याला प्राप्त होईल, सज्जन लोकांची भेट होईल तिथं. म्हणून अव्वाटा जो शब्द वापरलाय तो आडमार्गासाठी वापरलेला आहे. त्या आडमार्गानं आणि विकृतीनं विषय भोगणं म्हणजे आपल्या नाशाला कारण असतं. म्हणून धर्म जो आहे, धर्मसहाय्यक काम जो आहे
तो अप्रवृत्तीच्या वाटेला जाऊ देत नाही. अप्रवृत्ती का वाटते? धर्म सोडल्यामुळे. धर्माप्रमाणे जर काम भोगायला लागलो, शास्त्रविहित असा काम आपण जर भोगायला लागलो, तर आपण आडवाटेला जायची शक्यताच येत नाही. म्हणून धर्म अनुकूल असलेला काम जो आहे तो संयमाने व्यवहार करायला आपल्याला शिकवतो. आपलं आहे ते आपलं आहे. इतरांच्या कुठल्याही गोष्टीची इच्छा त्याच्या मनात येत नाही. म्हणून विधीत बसतं, तेच करतो आणि त्यामुळे मनावर नियंत्रण राहतं. म्हणून मनोनिग्रह जो संयम आहे, तो मनोनिग्रह तोच मशाल जी आहे. यातला मशाल जी दिवटा शब्द वापरला, तेवी नियमाचा दिवटा सवे चाले, त्याच्याबरोबरच चालतो. म्हणजे जसा तो काम आहे तसा मनोनिग्रह सुद्धा असतो. कामाबरोबर मनोनिग्रह, कामाबरोबर शास्त्राचं सगळी संहिता, म्हणजे धर्मयुक्त काम, हे सगळं एकदम बरोबर चालतं. म्हणून मनोनिग्रह हाच मशाल जे असतो तो कधीही आव्हाटा आडमार्गाला जाऊ देत नाही. सांडूनी विधीच्याच वाटाला घेऊन जातो. विधीची निघे वाटा, विधीची निघे वाटा. कारण मशाल जी असतो ना, तो बरोबर मार्गदर्शन करत असतो. आपल्याही जीवनामध्ये अशा संयमाचा मशाल जी घेऊन आपण वावरावं. म्हणजे अप्रवृत्ती जी आहे, जी दुष्कृत्य केली जातात किंवा आपल्यात येणारी विकृती जी आहे, जी समाज विघातक आहे, ती समाज विकृती आपल्यातून काढून टाकता येते. त्यामुळे समाजाची एक धारणा होते. फार उच्च दर्जाचा संदेश या श्लोकाच्याद्वारे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्याला देत आहे. म्हणून 48 नंबरची ओळी काय बोलते बघा, जो अप्रवृत्तीच्या अव्हाटा सांडूनी विधीची या निघे वाटा, तेवीची नियमाचा देवटा सवे चाले. 49 नंबर, कामू ऐशिया ओजा प्रवृत्ते, म्हणून धर्माशी होय पुरते, मोक्ष तीर्थीची मुक्ते संसार भोगी. परत दुसरा एक संदेश असा दिलेला आहे बघा, विधीने विशेष सेवन जे आहे ते धर्माला पोषक होत असते. कामू ऐशिया ओजा प्रवृत्ते, अशा रीतीने जर काम भोगला तर धर्माशी होय पुरते, म्हणजे धर्मालाच पोषक होतं. धर्माशी होय पुरते शब्दाचा अर्थ आहे ज्यामुळं धर्म पोचला जातो. समाजामध्ये न्याय आणि सदाचाराचं बांधणी केली जाते. न्याय आणि सदाचाराची उभारणी केली जाते, पाया घातला जातो. याद्वारे कोणत्या जर अशा पद्धतीनं प्रवृत्त झाला तर धर्माच्या मार्गाने गेलेला काम धर्माला आणि समाज कल्याणालाच उपयोगी पडतो. त्यामुळे विधीने केलेले विशेष सेवन हे धर्माला पोषक असतं. त्यामुळे संसार भोग भोगून सुद्धा तो मोक्ष सुखाचा आस्वाद घेऊ शकतो साधक. जे काम आहे ना, तो काम भोगलाच, काम तरी सोडला नाही आणि मोक्ष सुख सुद्धा प्राप्त झालं. किती सुंदर गोष्ट सांगितलेली आहे बघा. म्हणजे संसाराचा त्याग न करता आणि विषयाचा भोग न टाळता सुद्धा मोक्ष तिथं प्राप्तच आहे आपल्याला. हा प्राप्त असलेला मोक्ष आपल्याला भोगायला मिळतो. त्या मोक्षाचं फळ वाटायला येतं. किती सुंदर गोष्ट आहे बघा. तुम्ही संसाराचे भोग टाळायला लागत नाहीत आपल्याला, पण संसाराचे भोग कसे भोगले पाहिजेत तर ते धर्माप्रमाणे अशा रीतीनं काम ऐशिया ओजा प्रवृत्ते. जर अशा व्यवस्थितपणाने शुद्ध तेजाने जर प्रवृत्त झाला तर तो धर्माशी होय पुरते, म्हणजे धर्माला पोषक होतो आणि मोक्ष तीर्थची मुक्ते संसार भोगी. म्हणजे जणू काय तो धर्माशी अविरुद्ध काम मोक्षरूपी तीर्थातील जणू मोत्यासारखं शुद्ध अशा पुरुषाकडून, मुक्त पुरुषाकडून संसार भोगण्यास लावतो. भाव असा की मुक्त पुरुषाने धर्माशी अविरुद्ध कामाचे सेवन जरी केले तर त्याला बाधक ठरत नाही. म्हणजे साधकानं जरी काम भोगला तरी तो मोक्षात अडथळा बनत नाही. पण कोणत्या प्रकारचा काम? माऊली म्हणतात वरती सांगितलेला, म्हणजे भूताच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, किंवा वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे जो अप्रवृत्तीच्या अव्वाटा आडमार्ग टाळून घेतलेला काम आहे तो. त्यामुळे वरच्या उभी 48वी उभी आपण लक्षात घेऊन कळेल की काम ऐशिया जो शब्द वापरला नाही, ऐशिया म्हणजे वरच्या उभीत सांगितलेला. कसा तर असा जो विधिवत आहे, जो आडमार्गानं नेत नाही, अप्रवृत्तीचं निर्माण करत नाही, जो संयमानं भोगला जातो, ज्या ठिकाणी मनोनिग्रह हा मशाल जी असतो, अशा कामानं जो प्रवृत्त झालेला
जो विषय सेवन आहे ते धर्माला पोषक होत असते. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा मोक्षार्थीनं जरी असा काम भोगला तरी तो मोक्षापासून दूर जात नाही. वास्तविक काम हा वैरी म्हटलेला आहे ना, पण काम हा वैरी जरी असला तरी तो त्याला मोक्षापासून दूर नेत नाही, आहे तिथंच ठेवतो. म्हणजे मोक्ष भोगायला मिळतो, संसार भोग तरी आहेतच आणि त्याबरोबर मोक्ष सुद्धा ऐकता तयारच आहे, तोही मिळतो. दोन्ही आपल्याला घेता येतात, दोन्ही बाजूने आपल्याला प्रवास करता येतो. त्यामुळं भोगात धर्माचे प्राधान्य असावं लागतं. ज्याला आपण म्हणतो ना, पहिला धर्म समोर ठेवावा लागतो आणि धर्माप्रमाणे वाटचाल करावी लागते. म्हणून पुढे भोगात काम प्रदान झाला तर तो अधःपताकडे जातो आणि भोगात धर्म प्रदान झाला तर तो कल्याणाकडे घेऊन जातो. म्हणजे जे भोग भोगतो आपण त्या धर्माला प्रधानता दिली, प्रमुख गोष्ट केली, धर्माला मान्यता दिली. धर्म जर प्रधान असेल भोगामध्ये तर तो तो काय करतो, भोग, तो कामभोग जो आहे तो आपल्याला मोक्षाकडे, शांतीकडे घेऊन जातो. परंतु भोगात जर कामच प्रधान झाला, नुसते उपभोगच घ्यायचे, वस्तूकडून, परिस्थितीकडून, माणसांच्याकडून, जगाकडून सगळं मुळापासूनच खायचं जर ठरवलं असेल आणि ती वकवक जर शांत झाली नसेल तर तो काम अधःपताकडे घेऊन जातो. कारण धर्माचं अधिष्ठान नसतं ना त्याला. म्हणून काही केलं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे परी ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. इथं भगवंत शब्दाचा अर्थ आपण धर्म धरूया. जी जी चळवळ करतो आपण, ज्या ज्या हालचाली आपण करतो, ज्या ज्या गोष्टी आपण कामासाठी प्रवृत्त होतो, त्या पाठीमागं धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे, भगवंताच्या प्रेरणेचं अधिष्ठान असलं पाहिजे, शास्त्रसंमत तो भोग असला पाहिजे. म्हणून धर्माने केलेला संसार हा मोक्षापर्यंत घेऊन जातो. किती सुंदर आहे बघा. आणि आपल्या गृहस्थाश्रमी लोकांना, म्हणून गृहस्थाश्रमी असणाऱ्या संतांना सुद्धा मोक्ष मिळाला, त्याला कारण हे तत्वज्ञान आहे. जर त्यांनी विधिवत काम भोगला असेल, तुकाराम महाराजांना सुद्धा 2 बायका होत्या, मुलं बाळं होती, व्यापार शेती होती, सगळं होतं. आता त्यांनी ते किती केलं, काय केलं, किती लक्ष होतं हा भाग नंतरचा, पण सगळं झालंच ना. मुलाबाळांना जन्म दिलाच ना, म्हणजे काम भोगला की नाही, भोगला. पण मोक्ष काय मिळाला नाही का? मिळाला. त्याचं कारण आहे विधिवत काम भोगला, शास्त्रसंमत धर्मयुक्त काम भोगला. म्हणून तुकोबासारखे संत मोक्षापर्यंत गेले. याज्ञवल्क्यांना 2 बायका होत्या, 2 बायका, एक मैत्रीय आणि एक कात्यायनी, अशा 2 बायका होत्या. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ती फार याज्ञवल्क्य मैत्रियांचा संवाद प्रसिद्ध आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये. काय इंटरेस्ट असेल आपल्याला तर बघायला हरकत नाही. काय बोलतात ते, काय प्रिय आहे आपल्याला आणि कुणामुळे प्रिय असतं संसार, तर त्याचं सगळं वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे. तर या याज्ञवल्क्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये मैत्रियेला आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि सगळं धन संपत्ती, जे गायी पशुधन होतं, ते दोघी बायकांच्यामध्ये त्यांनी वाटून देऊन पुढे वानप्रस्थाची वाट पकडलेली आहे आणि संन्यास्त होऊन शेवटी मोक्ष मिळालेला. 2 बायका होत्या ना, आणि 2 बायकांचा भोग असून सुद्धा, त्या कामाचा भोग घेऊन सुद्धा त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे हे आपल्या समोर असणारे. सगळ्या संतांचा विचार जर केला तर असंच आहे. नाथ महाराजांचा कौटुंबिक विश्व केवढं मोठं होतं. सगळे बायको, ती मुलं, त्या मुलांची नातवंड, ह्या सगळा केवढा मोठा संसार त्यांचा होता. वाडा होता, श्रीमंती होती, धनधान्य होतं. याचा अर्थ काम भोगत होते का नाही? होते, काम भोगत होते. पण कसा? धर्मयुक्त, विधियुक्त, शास्त्रसंमत असा काम संतांनी भोगला, म्हणून त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून कोणताही विधिवत काम, शास्त्रसंयुक्त काम, संयमानं असणे घेतलेला काम हा मोक्षाचा प्रतिबंध ठरत नाही, तर तो मोक्षाला पोषक ठरत असतो. म्हणून धर्माने केलेला संसार हा परमार्थच असतो. कधी गंमत आहे कशी बघा, धर्मानं केलेला प्रपंच हा प्रपंच नाही, परमार्थच असतो. आता असा विचार केलेला आहे. आणि मनामध्ये कामवासना आणि कीर्तीची, संपत्तीची आणि प्रतिष्ठेची इच्छा ठेवून जर परमार्थ केला असेल तर तो प्रपंचच ठरतो.
म्हणून प्रपंच आणि परमार्थामधला हा फरक आहे, लक्षात घ्या. असा जो प्रपंच आहे की जो धर्मयुक्त आणि शास्त्रसंमत केला तो प्रपंच नसून परमार्थच होतो. त्यामुळं घरातली सगळी मंडळी देवस्वरूप होतात, कारण त्याच्यासाठी वेगळा देव राहत नाही. घर हे त्याचं मंदिर होतं. त्याला कारण आहे धर्मयुक्त सगळ्या क्रिया त्याच्या घरामध्ये चालू असतात, आणि म्हणून त्या घराला तो मंदिर करतो आणि माणसांना देव करतो आणि प्रपंचाला मोक्षाचं स्वरूप प्राप्त करून देतो. प्रपंचाचा परमार्थ कधी झाला काही कळतच नाही. त्याचंच वर्णन इथं माऊली करतात, काम ऐशिया ओझा प्रवृत्ती. अशा पद्धतीचं जर काम भोगला म्हणून धर्माशी होय पूर्ती, धर्माला पोषक होतं. मोक्ष तीर्थीची मुक्ती संसार भोगी, मोक्षाची इच्छा असणारे सुद्धा संसार भोगून मोक्ष प्राप्ती करून घेतात असं वर्णन. म्हणून विहित कामसेवन हे मोक्षाला प्रतिबंध करत नाही. पण याज्ञवल्क्यांचं उदाहरण, त्यांचं आत्मज्ञानाच्या आड आलं नाही. त्यांच्या बायका, त्यांचं पशुधन, त्यांचं सगळी जी संपत्ती होती ती त्यांच्या आड वाटेत आली नाही, की त्यामुळं माझा मोक्ष थांबला नाही. योग्य वेळी त्यांनी ते भोगलं, योग्य वेळी सोडून दिलं. बरोबर आहे ते. म्हणून योग्य वेळी भोगावं आणि योग्य वेळ आली यावी मात्र ती वेळ, की ज्यावेळी खरंच सोडायचं असतं ती अशी वेळ आली पाहिजे. त्याला धर्म म्हणतात. एकदा त्याबद्दलची विरक्ती आतमध्ये धारण करता आली पाहिजे, तेव्हाच त्याला धर्म म्हणतात. म्हणून धर्माच्या चौकटीत जर असा काम आपण भोगायला लागलो तरीसुद्धा हे संसार करता करता मोक्षापर्यंत जाता येतं. संसाराचा कुठलाही प्रतिबंध मार्गात अडवा येत नाही. म्हणून वर्णन करताना माऊली तसं करतात. 50 नंबरच्या ओवीमध्ये काय म्हणतात, जो श्रुती गौरवाच्या मांडवी, आता नवीन वर्णन करायला चालू केलेलं आहे. श्रुती गौरवीच्या मांडवी, कामसृष्टीचा वेल वाढवी, जव कर्मफळेशी पालवी, अपवर्गी टेके. अपवर्गी म्हणजे मोक्ष. शब्दाचा अर्थ वेगळा जरा आहे. पालवी म्हणजे पालवी फुटणे, त्याला पानं फुलं येणे. कर्मफळाला कर्मफळ फोपावतात. कामसृष्टीची वेल, वेल कुठली आहे, काम. काम हा वेळ आहे. आणि मांडव कुठला आहे बघा, श्रुतीचा म्हणजे शास्त्राचा मांडव आहे. शास्त्राच्या मांडवावर कामाची वेल शोभून दिसते. मांडव मात्र शास्त्राचा पाहिजे. श्रुती गौरवाच्या मांडवी, रूपक करावं, उपमा द्याव्यात, अलंकार वापरावे. ज्ञानेश्वर माऊलीने जे ग्रंथ मराठीमध्ये निर्माण झाले त्यामध्ये व्याकरणयुक्त आणि अलंकारयुक्त भाषा आणि प्रतिभा शक्तीची रेलचेल असणारा ग्रंथ एकमेव कोणता असेल तर ज्ञानेश्वर आहे. हे वर्णन बघितलं ना आपल्याला, तर ज्ञानेश्वरांच्या प्रतिभा शक्तीचा गौरव आणि त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो, की त्यांनी जे लिहिलंय ना, तो काय उपमा द्यायच्या, काय पद्धत कशी आहे, कसले रूपक वापरलेले आहे. श्रुती गौरवाच्या मांडवी म्हणजे गौरवलेलं शास्त्र जे आहे ते धर्माशी अविरुद्ध असलेलं वेद प्रामाण्याच्या मांडवावरती काय करावं, तर वेल वाढवावी कामाची, म्हणजे संसार करावा. कसा करावा मात्र संसार, मांडव आहे जो प्रपंच आहे तो शास्त्राचा आहे, आणि त्याच्यावरची वेल म्हणजे मुलाबाळांना जन्म देणं ही वेल वाढवणं आहे. धन संपत्ती मिळवणं ही वेल वाढवणं आहे. खूप मिळवावं, श्रीमंती प्राप्त करून घ्यावी. परंतु श्रुतीच्या प्रामाण्याप्रमाणे, प्रमाण काय असलं पाहिजे, श्रुतीचं प्रमाण नसेल आणि जर करत असेल तर ती अयोग्य गोष्ट आहे. याचा विचार करायला लावणारी ही उभे आहे. त्यामुळं सगळाच विचार जर आपण लक्षात घेतला तर हा काम जो आहे तो धर्मयुक्तच भोगावा लागतो. धर्माला सोडून मला कसं वाटेल तसं स्वैरवर्तन, वास्तविक स्वतंत्रता हा स्थायी भाव आहे परमार्थाचा. स्वतंत्रता असली पाहिजे, कारण बंधन नसलेलीच गोष्ट त्याला स्वातंत्र्य म्हणतात. मोक्ष म्हणजे काय, बंधन विरहित असलेली अवस्था म्हणजे स्वातंत्र्य नाही. मग स्वातंत्र्य असावं पण त्यामध्ये स्वैराचार नसावा. काम जेव्हा विस्तारला जातो आणि इंद्रियांच्या अधीन होतो त्यावेळी तो स्वैराचार घडतो. आणि काम भोगताना जर मशालजी नावाचा जो मनोनिग्रह आहे तो जर ठेवला तर त्या ठिकाणी तो स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. म्हणून प्रत्येकाने स्वातंत्र्य भोगावं पण स्वैरवर्तन टाळावं. स्वैर झालं ना तर ते समाजाला बाधक होतं, कुटुंबाला बाधक होतं, आणि त्या व्यक्तीचा व्यक्तिशः ऱ्हास होतो, व्यक्तिशः अधपतन होतं. आणि व्यक्तिशः अधपतन म्हणजे कुटुंबाचं म्हणजे
पर्यायानं समाजाचं नुकसान होतं. म्हणजे हा कामभाव आहे ना, हा पुरुषार्थ आहे, पण पुरुषार्थासाठीच ज्या मोक्षाच्या प्राप्तीसाठीच वापरावा. त्याला शिडी करावी आणि शिडी करून ती शिडी कुठंपर्यंत जाणारी असावी, ती मोक्षापर्यंत जाणारी असावी. म्हणून अर्थ आणि कामाच्या पायऱ्या कराव्यात. धर्म ही पायरी असावी, धर्म ही पहिली पायरी असावी. त्या धर्माच्या पहिल्या पायरीला वंदन करूनच अर्थकामाची प्राप्ती करून घ्यावी आणि अर्थकामाच्याद्वारे मोक्षापर्यंत त्या शिडीनं प्रवास करावा. असा एक फार मोठा संदेश माऊलींनी या ओवीमधून मांडलेला आहे किंवा या विचारातून मांडलेला आहे. आपण पुढची ओवी आहे 50वी श्रुती गौरवाच्या मांडलेली, थोडीशी विस्तारित आहे, त्यामुळं आपण त्याला नुसता स्पर्श केला. खऱ्या अर्थानं बघायची ती नंतरच्या उद्याच्या चिंतनामध्ये आपण बघणार आहोत. आज आपण फक्त वरच्या ओव्यांचा विचार केलेला आहे. 47 आणि 48, 49 या 3 ओव्यांचा विचार आजच्या चिंतनामध्ये आपण केलेला आहे. आपणही खूप त्याच्यावर विचार करावा. हे विचार करण्यासारखं नाही बरं का, आचार करण्यासारखं आहे. आता आपण जे दोन दिवस जे बोलायला लागले ना, हे विचार याच्यावर करायचं नाही, तर विचार झाला. आता ज्ञानेश्वर माऊलींनी विचार केला. आता आपण त्या आचरणात जेव्हा धर्म येईल त्याचवेळी खऱ्या अर्थानं तो मोक्षाला कारण ठरत असतो. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.